सुभाष पंडित यांचा लेख होता उकळत्या कढईत. चमचमीत बटाटे वड्यानं फक्त तोंडालाच पाणी सुटत नाही, कधी कधी तो तोंडचं पाणीही पळवतो. तळमजल्यावरच्या हॉटेलचा धूर तेलकट वासामुळं उकळत्या कढईत पडल्याची अवस्था झाल्याची तक्रार घेऊन पंडित आय विटनेसकडे आले. नंतर समोर आली समस्येची तीव्रता आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाची अनास्था. धन्यवाद खिरे सर. यानंतर सत्कार न करता आम्ही एक आवर्जून उल्लेख करतोय, तो विजया पुंडले यांचा. टॉप 10 मध्ये त्यांचाही उल्लेख केला गेला. त्यांचा लेख होता थोडा वेळ आहे तुमच्याकडे. ध्यानीमनी नसताना एक बाल्कनी कोसळते काय आणि विवाहित कन्येचा त्यात हाकनाक बळी जातो काय. ही घटना जेवढी अनपेक्षित तितकंच त्यानंतर पोलीस महापालिकेनं त्याकडे केलेलं दुर्लक्षही संतापजनक वाटलं. शेवटी मुलीला न्याय देण्यासाठी आईनंच लेखणी उचलली आणि प्रश्न विचारला तो आपल्या सगळ्यांना, थोडा वेळ आहे तुमच्याकडे. आणि त्यांचं दुःख हे आपल्या सगळ्यांचंच झालं. त्यांचा उल्लेख आज आम्ही आवर्जून करतोय, तो त्यांनी जे सामाजिक परिमाण दिलं त्यासाठीच. धन्यवाद. सत्कार करायचा ते गेले कुठे? सत्कार करायचा ते गेले कुठे? नाही, त्यांना बोलवा म्हणू. एवढं सकाळमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे मुक्तपीठामध्ये, त्यांचा आपण सत्कार करूया. नाही बोलवा म्हणू. नाही, माझी असला तरी राजा आहे अजून. बोलवा. हे बघा बोलवायला काय हरकत नाही, पण मला एक सांगा, तुम्ही त्यांचं काही याच्या आधी लिखाण वाचलंय का? वाचलंय का? जसं काही आम्ही त्यांचं लिखाण वाचलं असतं तर आमचा सत्कार झाला असतो ना इथे. अहो सत्कारच करतील. आमचा कसा सत्कार होणार? कसं आहे, तुम्ही समजा एखादा लेख वाचला आणि त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया पाठवली तर ती सुद्धा छापून येईल. हा एक प्रकारचा सत्कारच नाही का? आणि एवढंच नाही बरं का, तर यात तुम्हाला तुमचं मनोगत सुद्धा व्यक्त करता येईल. मनोगत व्यक्त करता येईल. जाऊ दे, तुम्ही एवढे एक्साइट होऊ नका. अहो तिकडे वरती यांचं मत सुद्धा कोणी विचारत नव्हतं. मनोगत खूप लांबच आहे. हाच तर फरक आहे ना स्वर्ग आणि प्रतिस्वर्गातला. अहो इथं सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा व्यक्त होतो अगदी मुक्तपणे. नारदा लपेटतायत सगळं खोटं शक्य नाही. वाटणारच तुम्हाला खोटं वाटणारच. अहो सिटीझन जर्नलिझम हा प्रकार आपण स्वर्गात सुद्धा पाहिलेला नाहीये. सिटीझन जर्नलिझम हे एक प्रकारचं चमत्कारिकच आहे. हा चमत्कार आम्हाला बघायचा आहे. चला दाखवतोच मी. चला सुरू कर रे. सकाळच्या अनेक चांगल्या उपक्रमांपैकी एक अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम म्हणजे सकाळची मुक्तपीठ ही पुरवणी असं मला वाटतं. बरेच वाचक हे लेखक बनले हा एक चांगला भाग आहे. आपल्या आयुष्यात जे अनेक वाईट चांगले आनंदाचे क्षण येतात, ज्या समस्या असतात, त्यांचं प्रत्येक वेळी शेअरिंग होणं, कुठेतरी व्यक्त होणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि मुक्तपीठ पुरवणी वाचताना हे सतत जाणवत राहतं की अनेक लोक हे आपले अनुभव कथन करत असल्यामुळे आपलंही अनुभव विश्व खूप विस्तारत जातं. मुक्तपीठ वाचताना किती प्रकारच्या समस्या, किती प्रकारचे अन्याय हे असू शकतात, घडू शकतात आणि आपण त्यांना कशा प्रकारे तोंड देण्यासाठी सज्ज झालं पाहिजे, किंवा आपल्या देखील उद्या आपल्यावर काही अन्याय झाले, समस्या आली तर किती प्रकारे आपल्याला लोकांचा सहभाग मिळू शकतो, लोक किती त्याच्याबाबत जागरूक आहेत ह्याची सुद्धा आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाचा आपण एक घटक आहोत आणि आपल्या कुठल्याही बाबतीत समाजाचा फार मोठा सहभाग आपल्या बरोबर आहे हे सतत जाणवत राहतं. ज्या वेळेला एक एक लेख वाचायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की अरे याच्यातले बहुतेक प्रसंग हे माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेले आहेत, घडतायत. ज्या वेळेला विदारक अपघाताविषयीची बातमी वाचली, एक तरुण मुलगा अपघातात गेला. बिचारा मोटरसायकलवरून त्याला एखाद्या वाहनाने त्याला धडक देऊन पाडलेलं होतं. बिचारा तळमळत होता.
पण कोणीही त्याला मदत करायला धावले नाहीत, धजावले नाहीत. मनात एकच विचार, कशाला हे पोलिसांचं नसतं लफडं मागं लागून घ्या. ते वाचल्यावर अशी एक चीड आली, संताप आला. का आम्ही कुणी काही त्याच्यासाठी करू शकत नाही? आज तो जीव हकनाक गेला केवळ आमच्या एका निरर्थक भीतीपोटी. मनात फक्त विचारच आले माझ्या की आपण काय करू शकतो ह्याच्यात, काय नाही. आपण जर त्या ठिकाणी असतो तर निश्चितच हे पोलीस आणि या यंत्रणेची कोणाचीही आपण काय फिकीर न करता आपण खरोखर त्या व्यक्तीला आधी उचलून नेलं असतं. मुक्तपीठ या माध्यमातून इतक्या वेगवेगळ्या प्रकारे घडणाऱ्या घटनांना वाचा फोडली जाते. त्यामुळे समाजात काय नेमकं घडत आहे, लोक कशा प्रकारे त्याला सामोरं जातात, निदान त्याचं काहीतरी एक चित्रण मनावरती लोकांच्या कुठेतरी फार मोठा परिणाम करत असतं. आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत आणि आज पुण्यातला 90% वर्ग हा मध्यमवर्गीय आहे आणि ज्याला कुठं ना कुठं कुठल्या तरी अन्यायाला सारखं तोंड द्यावं लागतं. मग तो सरकारी यंत्रणेतला असो, खासगी गोष्टीतला असो किंवा इतर कुठल्या ह्याच्यातला अनुभव असो, आणि त्याला वाचा फोडायला असं कुठलं एक माध्यम नव्हतं की जेणेकरून आम्ही मुक्तपणे त्याच्यामध्ये आमचे स्वतंत्र विचार मांडू शकू. कारण प्रत्येक गोष्टीला दाद मागायला प्रत्येक ठिकाणी कोर्ट कचेऱ्या किंवा जी पोलीस यंत्रणा म्हणा काय जे असेल तिथं प्रत्येक ठिकाणी दाद मागायला जाण्याची मध्यमवर्गीयामध्ये ताकद नसते. आणि अशांना जेव्हा वेगवेगळे अनुभव येतात, कधी ते अत्यंत चांगले असतात, कधी ते अत्यंत विदारक असतात, असे अनुभव जे येतात तेव्हा त्यांना ते कुठंतरी मांडायची संधी मिळाली. घडलेला छोटासा किस्सा मी सांगते की एके ठिकाणी एका कार्यालयामध्ये एक छोटीशी फाईल इकडून तिकडे हलवायला वर्ष लागलं. आम्ही फक्त तिथं म्हणजे असं तोंडावरही कोणाला बोललो नाही, फक्त अशी हे केली की बाबा मुक्तपीठमध्ये कुठेतरी लिहायला पाहिजे. एवढं फक्त बोलल्यानंतर पटापट ती कामं सुरू झाली